मैत्रिणींनो, तर हा व्हिडिओ आहे शाकंभरी पौर्णिमेचा। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी शाकंभरी पौर्णिमेनिमित्त माता अन्नपूर्णेची पूजा मांडलेली आहे। तर सगळ्यात आधी तुम्हाला माहिती आहे का शाकंभरी देवी म्हणजे नेमकी कोण आहे किंवा शाकंभरी देवीची कथा काय आहे? तर चला थोडक्यात आपण जाणून घेऊया की ही शाकंभरी देवी म्हणजे नेमकी तिची काय कथा आहे आणि नेमकी कोण आहे ही। तर झालं असं, हजारो वर्षापूर्वी दुर्मासूर नावाचा एक राक्षस होता। त्याला ब्रह्मदेवाने वरदान दिलं होतं। काय वरदान होतं ते की त्याने असं मागितलं होतं ब्रह्मदेवांकडनं की मला ह्या सृष्टीची संपूर्ण शक्ती, विद्वत्ता, बुद्धी ही मला संपादन व्हावी। आणि ब्रह्मदेवाने ते वरदान मान्य केलं आणि त्यामुळे झालं असं की संपूर्ण सृष्टीमध्ये दुष्काळ पडला। कारण सृष्टी ही विद्वत्ता आणि शक्तीनेच चालते, तर तीच नसल्यानंतर काय राहणार आहे नाही का? तर सगळीकडे अकाळ पडला होता। अन्न पाण्या वाचून लोक, पशु, पक्षी सगळे बेजार झाले होते। मग ऋषीमुनी आणि देवतांनी माता आदिशक्तीची आराधना केली। आता माता आदिशक्ती करुणामयी अवतार आहे। सृष्टीची ही अशी दुर्दशा बघून माता आदिशक्तीच्या शरीरातून 100 नेत्र प्रकट झाले आणि या 100 नेत्रांमधनं आसवे गळू लागली आणि सृष्टीवर पडली, पावसारूपी पडली। आणि हीच 100 डोळ्यांची देवी म्हणून माता आदिशक्तीला शताक्षी देवी असंही म्हणतात। आणि हीच माता आदिशक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून आपली पार्वती माताच आहे। आणि ह्याच पार्वती मातेने आपल्या शरीरातून शाकभाज्यांचं उत्पन्न केलं म्हणून तिला शाकंभरी देवी असं म्हणतात। आणि पावसाच्या रूपाने, शाकभाज्यांच्या रूपाने सृष्टीतील सगळा दुष्काळ नाहीसा झाला आणि सृष्टीमध्ये सुबत्ता आली। त्यामुळे शाकंभरी देवीच्या पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण भारतामध्ये जितकी पण देवीची मंदिरं आहेत त्या देवीच्या मंदिरांमध्ये भाज्यांचा शृंगार केला जातो। पण आता आपण एवढं तर मोठं नाही करू शकत, तर आपण काय करू शकतो? आपल्या घरात असलेल्या फळभाज्यांची पूजा करायची आणि माता अन्नपूर्णा म्हणजेच पार्वती मातेचंच एक स्वरूप असलेली शाकंभरी देवी, तिच्यावरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं असतं आणि देवीला प्रार्थना करायची असते की हे शाकंभरी देवी, माझ्या घरावर तुझं लक्ष राहू दे, तुझी कृपा राहू दे आणि माझं घर धन, धान्य, भाज्या, फळं, फुलं या सगळ्यांनी संपन्न राहू दे। कारण शेवटी पैसा तर नंतर येतो, पण सगळ्यात आधी जे असतं ते म्हणजे अन्नधान्य। त्यामुळे ह्या दिवशी शाकंभरी देवीचा सन्मान करायचा, कुंकुमार्चन करायची आणि छान अशी पूजा करायची। तर कसा वाटला हा व्लॉग तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा। तर आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। तोपर्यंत आनंदी रहा, उत्साही रहा, निरोगी रहा आणि खूप सुखी रहा। चला, ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय।